महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान 2018 या अभिनव उपक्रमाचं आयोजन आज मंत्रालयाच्या कोर्ट यार्डमध्ये करण्यात आलंय। यामध्ये राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस हे राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दीपावलीची शपथ देणार आहेत। या कार्यक्रमाला राज्याचे पर्यावरण मंत्री माननीय नामदार रामदासजी कदम, राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री माननीय नामदार प्रवीण पोटे पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत। आज या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जी आपल्याला शपथ देणार आहे प्रदूषणमुक्त दिवाळीची, ती सगळ्यांनी शपथ घेतल्यानंतर आपण आपल्यापासून सुरुवात करावी आणि महाराष्ट्र हा प्रदूषणमुक्त करावा एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। आपण या कार्यक्रमाकडे आता थेट वळूया। आज प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी केली जावी याकरता शालेय विद्यार्थ्यांना आपण इथे शपथेचं आयोजन केलेलं आहे आणि आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य की या कार्यक्रमामध्ये अंध मुलं जी आहेत त्या अंध मुलांसाठी ब्रेल लिपीमधला पहिला दिवाळी अंक आपण इथे प्रकाशित करतोय आणि अंध मुलं ब्रेल लिपीमध्ये या ठिकाणी शपथ घेणार आहेत। याचे सन्माननीय प्रमुख पाहुणे राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस सर यांचं स्वागत करण्यासाठी मी अनिल टिकीकर सर आणि ई रवींद्रन सर दोघांना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करावं। माननीय रामदासभाईंचं या ठिकाणी शाही स्वागत नेहमीप्रमाणेच माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी शाही स्वागत केलं जातं। यानंतर मी एडीगर सरांना विनंती करतो त्यांनी माननीय मंत्री महोदयांचं स्वागत करावं, माननीय रामदासभाईंचं स्वागत करावं। यानंतर माननीय बबनराव लोणीकर साहेबांचं स्वागत करावं, माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे। माननीय त्याचबरोबर माननीय वैभवजी खेडेकर आणि माननीय प्रवीण परदेशी सर, प्रवीण परदेशी सरांचंही स्वागत करावं आणि टिकेकर सरांना विनंती माननीय भाईंचं स्वागत, रामदास भाई कदम यांचं देखील आपण स्वागत करायचं। ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होते त्यांचं जोरदार स्वागत। त्याचबरोबर ई रवींद्र सरांना विनंती त्यांनी राज्यमंत्री महोदयांचं देखील स्वागत करावं। राज्यमंत्री महोदय प्रवीण पोटे पाटील साहेबांचं स्वागत करावं। माननीय मुख्यमंत्री, माननीय मंत्री महसूल, माननीय मंत्री पर्यावरण, माननीय राज्यमंत्री पर्यावरण, इतर मान्यवर, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ आणि पर्यावरण विभाग या दोन्ही संयुक्ताने दरवर्ष प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करण्यासाठी जनजागृती करत असते। गेल्या वर्षापासून हे शपथचा कार्यक्रम आम्ही सुरू केलेले आहे। त्याच्या माध्यमातून शाळा मुलांना किंवा त्यांच्याची नेक्स्ट जनरेशनला या जनजागृती पोचण्यासाठी हा शपथचा कार्यक्रम आम्ही घेत आहोत। आपल्याला माहिती फटाका हे मुख्य अंग असते दिवाळी साजरा करताना। या फटाकामुळे येणाऱ्या हवेचे प्रदूषण आणि ध्वनीच्या प्रदूषणामुळे खूप लोकांना त्रास असते आणि त्या मुक्त करण्यासाठी किंवा प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करण्यासाठी हा जनजागृती कार्यक्रम घेत आहोत। आणि या कार्यक्रमासाठी आम्ही सांगू शकतो अशा प्रकारचे जनजागृती कार्यक्रम भारतामध्ये फक्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ असं सुरू केलेले आहे आणि एकदा कार्यक्रम असंच दुसरा कुठल्या ठिकाणी असा कार्यक्रम आतापर्यंत घेतलेले नाही। आणि या माध्यमातून सगळ्या लोकांना आम्ही विनंती करत आहेत प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करण्यासाठी आणि प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी आणि आम्ही शुभेच्छा पण देतो। धन्यवाद। अंध मुलांनी ब्रेल लिपीमध्ये जो तयार केलेला अंध मुलांसाठी तयार केलेला दिवाळी अंक आहे त्याचं प्रकाशन करावं असं माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो। अंध मुलांसाठी ब्रेल लिपीमधला प्रदूषणमुक्त दिवाळीचा हा पहिला दिवाळी अंक भारतामध्ये प्रकाशित केला जातोय आणि अंध मुलांची शाळा सुहासिनी मांजरेकरांनी बदलापूरमध्ये 50 वर्षापूर्वी विनामूल्य निवासी अंधशाळा आहे। राज्याचे माननीय पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय, मी त्यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटाच्या शुभेच्छा आपण इथे द्याव्यात। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माझ्या विनंतीला मान देऊन आलेले चंद्रकांत दादा, लोणीकर साहेब, राम शिंदे साहेब, महाजन साहेब, पोटे साहेब, शिवतगे साहेब, वैभव साहेब, परदेशी साहेब, आमचे डिगीकर साहेब, रवींद्रन साहेब, व्यासपीठावर बसलेले सगळे साहेब,
बंधू भगिनी, माता आणि बालमित्रांनो, आपल्याला कल्पना आहे गेले 2 महिन्यापासून सातत्यानं प्रदूषणाबाबत बातम्या येत आहेत. मुंबईची हवा प्रदूषित झाली आहे अशाही बातम्या येत आहेत. महाराष्ट्रातली हवा काही जिल्ह्यांची प्रदूषित झाली अशाही बातम्या येत आहेत. आणि म्हणून ही हवा स्वच्छ करण्यासाठी प्रदूषण संपवण्याचं काम उद्धव साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी माझ्याकडे दिलेलं आहे. गेल्या 4 वर्षामध्ये अनेक कामामध्ये मी यशस्वी निश्चितपणे झालेला आहे. मीच माझी पाठ थोपटून घेणं ठीक नाही आहे. पण उद्याची येणारी पुन्हा दिवाळीला वाजणारे फटाके असू देत आणि त्यापासून होणारे प्रदूषण, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे सण हे झालेच पाहिजेत, सणासुदाला फटाके वाजलेच पाहिजेत. पण दोन्ही गोष्टी होणं आवश्यक आहे. फटाके वाजले पाहिजेत आणि प्रदूषणही होता कामा नये. अशा पद्धतीचं काम संबंध महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे. मुख्यमंत्री साहेबांनी गेल्या वर्षी इथंच याच ठिकाणी तावडेंच्या समवेत अनेक मुलांना शपथ दिली होती. साहेब, मुलांनी शपथ घेतली, संबंध महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळेतल्या मुलांनी शपथ घेतली आणि 70% फटाके कमी वाजले आणि महाराष्ट्रामध्ये प्रदूषण देखील 70% कमी झालं. म्हणजे हे होऊ शकतं. आज पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की साहेब, आपण देखील संबंध महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना च्या माध्यमातून सगळ्यांना एक शपथ द्या आणि अशाच पद्धतीनं भविष्यामध्ये फटाके कमी वाजवा, शक्यतो मुलांनी वाजवूच नाही अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आज प्लास्टिकच्या बाबतीत देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण जो निर्णय घेतला आहे प्लास्टिकचा राक्षस गाडण्याचा, संबंध जगानंच निर्णय घेतला असला तर जगाच्या पुढं 2 पावलं प्लास्टिक बंदीसाठी महाराष्ट्र आहे याच्यावरती शिक्कामोर्तब केलं आहे. आज जगानं आपल्या पंतप्रधानांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा माझ्या महाराष्ट्राचा आहे, त्याचा मला निश्चितपणे अभिमान आहे. आणि म्हणून सगळ्या मुलांनी देखील आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या मित्रमंडळीमध्ये, आपल्या नातेवाईकांच्या इकडे कुठेही प्लास्टिक वापरलं जाणार नाही अशी देखील आज आपण शपथ घेऊया, शपथबद्ध होऊया. पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मला वेळ दिला या कार्यक्रमाला. आतापर्यंत ज्या वेळेला मी वेळ मागितला आहे दादा, त्या वेळेला मला मुख्यमंत्र्यांनी कधीच नाही म्हटलं नाही. प्रत्येक वेळेला माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं, माझ्या खात्याच्या वतीनं देखील मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आपण या ठिकाणी हा संदेश घेणार आहोत की जे शपथ देणार आहे संपूर्ण महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही शपथ पोहोचणार आहे. तत्पूर्वी त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी विनंती करतो. प्रथमतः आपण दिवाळीच्या शुभेच्छा द्या आणि मग मधूनच आपण त्या ठिकाणी शपथ देणार आहात. राज्याचे पर्यावरण विभागाचे मंत्री श्री रामदासभाई कदम, माझे सहकारी चंद्रकांतदादा पाटील, गिरीशजी महाजन, बबनरावजी लोणीकर, विजयबापू शिवतरे, प्रवीणजी पोटे पाटील, या ठिकाणी उपस्थित प्रवीण परदेशी, अनिल डिग्गीकर, रवींद्रन, वैभव खेडेकर, सर्व माझे सहकारी मंत्री राम शिंदेजी आणि उपस्थित सर्व विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना मी दीपावलीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो. पर्यावरण विभागाच्या माध्यमातून गेले 4 वर्ष होळी असेल, दीपावली असेल, ही पर्यावरणपूरक कशी आपल्याला साजरी करता येईल याचा अतिशय अभिनव असा उपक्रम आपले पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी हातामध्ये घेतला. आणि मी रामदासभाईंचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आपण मागच्या लक्ष्मीपूजनाला देखील बघितलं तर मुंबईमध्ये फटाक्यांचा आवाज आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेला दिसला आणि ध्वनी प्रदूषण हे कमी होताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर कोणी वाटा उचलला असेल तर तो आमच्या विद्यार्थ्यांनी उचलला. विद्यार्थी ज्यावेळेस अशा प्रकारची शपथ घेतात त्यावेळेस ते प्रामाणिक वागतात आणि आपल्या घरच्यांना देखील वागायला लावतात, आपल्या आईवडिलांना देखील सांगतात, आपल्या घरच्यांना सांगतात प्रदूषणामुळे कशा प्रकारे पर्यावरणाची हानी होते आहे, कशा प्रकारे आपली पृथ्वी नष्ट होते आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्या ठिकाणी मला असं वाटतं अतिशय चांगलं काम हे या निमित्ताने झालेलं आहे. प्लॅस्टिक बंदीसारखा एक महत्त्वाचा निर्णय जो रामदासभाईंच्या नेतृत्वात पर्यावरण खात्याने घेतला आणि आज महाराष्ट्र हे देशापुढे एक उदाहरण देत आहे की कशा प्रकारे प्लॅस्टिक बंदी करता येईल. एकीकडे उद्योगाला देखील त्रास न होता
परंतु प्लॅस्टिकचा हा जो काही राक्षस आहे हा संपवण्याचा एक अभिनव अशा प्रकारचा उपक्रम हा या राज्यामध्ये चाललेला आहे. आणि मला विश्वास आहे की आता आज पुन्हा एकदा आमचे जी मुलं या ठिकाणी आले आहेत, विशेषतः जी आमचे दिव्यांग मुलं मुली या ठिकाणी आले आहेत, त्यांच्या माध्यमातून हा संदेश अतिशय मोठ्या प्रमाणात हा घरोघरी जाईल आणि त्यातनं आपली दिवाळी ही पर्यावरणपूरक अशा प्रकारची आणि कुठल्याही प्रकारचं ध्वनी प्रदूषण न करणारी ठरेल हा विश्वास मी व्यक्त करतो. त्यासोबत एक अतिशय चांगला ब्रेल लिपीतला दिवाळी अंक हा या ठिकाणी आपण प्रकाशित केला आहे. बहुधा हा देशातला एकमेव आणि पहिला असा ब्रेल लिपीतला दिवाळी अंक आहे आणि म्हणून त्याहीबद्दल मी अभिनंदन करतो आणि आमच्या सर्व दिव्यांग विद्यार्थींना हा त्या ठिकाणी पुरवण्यात यावा अशा प्रकारची विनंती करून पुन्हा एकदा रामदासभाईंचं आणि पूर्ण पर्यावरण विभागाचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. नित्य नियमाने संगोपन करू. दिवाळीत फटाक्यांमुळे हवेचे प्रदूषण होणार नाही याकरता फटाके न वाजवता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा आम्ही संकल्प करीत आहोत. आम्ही भारताचे भविष्यातील समर्थ नागरिक म्हणून सर्व विद्यार्थी शपथ घेतो की वर्षभरातील सर्व सण व उत्सव प्रदूषण मुक्त साजरे करण्याकरिता कटिबद्ध असू. जय हिंद, जय महाराष्ट्र. दीपावली हा वर्षभरातील महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे. पण या उत्सवात आनंद व्यक्त करण्यासाठी केल्या जाणाऱ्या फटाक्यांचा वापरांमुळे हवेचे व ध्वनीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे टाळण्यासाठी फटाके न वाजवता प्रदूषणमुक्त दीपावली आपण सर्वांनी साजरी केली पाहिजे. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आणि माननीय मंत्री पर्यावरण श्री रामदासजी कदम यांनी शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दीपावलीची शपथ दिली आहे. गेल्या काही वर्षात व्यापक जनजागृतीमुळे फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. या निमित्ताने मी आपण सर्वांना आवाहन करतो की फटाके न वाजवता आपण प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करूया. आपल्या सर्वांना पर्यावरणपूरक दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आज रोजी महाराष्ट्रातील प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना मंत्रालयात बोलवण्यात आलं होतं आणि ही दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करण्यासाठी त्यांना प्रतिज्ञा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय रामदासजी कदम आमचे पर्यावरण मंत्री यांच्या हस्ते त्यांना प्रतिज्ञा देण्यात आली आणि सर्वांना आवाहन करण्यात आलं की येती दिवाळी ही ध्वनी प्रदूषणमुक्त आणि फटाक्यांमुळे जे हवेचं प्रदूषण होतं त्यापासून सर्वांनी या दिवाळीमध्ये फटाके उडू नये असं आवाहन सर्वांनी केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की गेल्या वर्षीप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रमाणात यावर्षी विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचं जागरूकता निर्माण होईल आणि कमीत कमी फटाके यावेळेस उडवले जातील आणि ध्वनीचं आणि हवेचं प्रदूषण रोखण्यामध्ये निश्चितपणे मदत होईल. महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मी ही दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करण्याचं आवाहन करतो आणि त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. मुंबई महानगरपालिकेची कुलाबा म्युन्सिपल सेकंडरी स्कूल ही जी शाळा आहे ते सगळे विद्यार्थी यावर्षी निश्चितच प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करतील. तसं मार्गदर्शनही केले, मुलांनी शपथही घेतली आणि सन्माननीय मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री माननीय रामदास कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही निश्चितच चांगला राबवू. आज जे प्रदूषण कंट्रोल बोर्डाने इथे शालेय विद्यार्थ्यांना आणलं होतं त्यात हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे जवळजवळ 150 विद्यार्थी आले होते आणि त्यांनी इथे प्रतिज्ञा मागील वर्षाप्रमाणे घेतली होती, ज्यामुळे विद्यार्थी समाजात प्रदूषणमुक्त दिवाळी कशी करायची याची माहिती देतात आणि प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांद्वारे हा संदेश सगळ्यांना पोहोचवण्यात येतो. हा एक चांगला स्तुत्य उपक्रम प्रदूषण कंट्रोल मंडळाने केलेला आहे, असाच पुढे चालू राहायला पाहिजे. अंध व्यक्तींकरता, दिव्यांग लोकांकरता जो काही एक अंक प्रदर्शित केला, दिवाळी विशेष अंक, आणि त्याच्यात प्रदूषणमुक्त दिवाळी कशी साजरी करता येईल आणि कसं दिवाळीचे विविध साजरी करता येईल आणि एक दिवाळी विशेष अंक पहिल्यांदाच अंध विद्यार्थ्यांकरता
त्यांनी जो पब्लिश केला, तर त्याबद्दल मी सर्वात प्रथम त्या सर्वांचे ऋणी मानते की ज्यांनी हा अंक पब्लिश केला. संकल्प प्रदूषणमुक्त दीपावलीचा, निश्चय समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणाचा असा संदेश घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासनानं या अभिनव उपक्रमाचं आयोजन केलेलं होतं. आणि प्रथमतःच ब्रेल लिपीमध्ये अंध विद्यार्थ्यांनी प्रदूषण मुक्तीची शपथ घेतली आणि प्रदूषण मुक्तीचा निश्चय करून ब्रेल लिपीतल्या दिवाळी अंकाचं प्रकाशन या ठिकाणी झालं. प्रदूषण मुक्तीचा हा असणारा उत्सव वर्षभरातील सर्व सण उत्सव प्रदूषणमुक्त साजरे करूया आणि पर्यावरणाचं रक्षण